खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजे. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूनी कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत. पण नाईक शिवा, राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथंच सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा? वय राजे, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. वय राजा, अहो नाईक म्हणतात तसंच होईल. पथक हुकताच मी तुम्हाला येऊन भेटतो. राजे, नाईकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर, तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात द्या, गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू.